सिया हलकंसं असते. ती पण त्याचा हात घट्ट पकडते. पूजेचे क्षण, सगळे शांत. घंटांचा आवाज, मंत्र. सिया डोळे मिटून प्रार्थना करते. अर्णव तिच्याकडे बघत असतो. तो हलक्या आवाजात, काय मागितलंस? सिया डोळे उघडत, सांगितलं तर पूर्ण होतं. नाही म्हणतात. अर्णव, मग गेस करू? सिया, करा. अर्णव तिच्याकडे बघत, माझ्याशी संबंधित काहीतरी. सिया काही बोलत नाही, फक्त हलकंसं हसते. आरती सुरू होते. सिया आरती घेत असते. हात थोडे थरथरतात. अर्णव सियाच्या मागे उभा. तो हलकंसं तिच्या हाताला आधार देतो. क्षणभर दोघांचे हात एकत्र येतात. आरतीचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडतो. त्या प्रकाशात त्यांचं नातं अजून गहिरं होतं. मंदिराबाहेर रात्री थोडी शांतता. लोक हळूहळू निघत होते. सिया आणि अर्णव थोडे दूर उभे. अर्णव, रिवॉर्ड आठवते? सिया, हो. पण काय आहे ते? अर्णव थोडा जवळ येतो, हळू आवाजात. आता सांगू? सिया थोडी नर्वस होत, सांगा. अर्णव तिच्या कानाजवळ हलकंसं येत, आज एक प्रॉमिस दे. सिया, काय? अर्णव, हळूहळू का होईना, पण माझ्यावर प्रेम करायला सुरुवात करशील. क्षणभर सिया शांत होते. तिचं हृदय जोरात धडधडतं. ती त्याच्याकडे बघते, डोळ्यांत हलकासा भाव. सिया हळू आवाजात, ट्राय करीन. अर्णव हलकं स्मित करतो. दोघं एकत्र चालत निघतात. आकाशात चांदणं आणि त्यांच्या नात्यात एक नवीन सुरुवात होते. रात्री उशिरा घराच्या अंगणात शांतता. रात्र गडद झालेली. आकाशात चांदण्याचा हलका उजेड. सगळे घरात गेलेले, फक्त अंगणात मंद दिव्याचा प्रकाश. सिया एकटीच झोपाळ्यावर बसलेली, हातावरची मेहंदी पाहत, हलकेच हसत. पण तिच्या मनात दिवसभराचे सगळे क्षण फिरत असतात. हे काय होते मला? तो जवळ आला की सगळं का बदलते? ती स्वतःशीच पुटपुटते. तेवढ्यात हलका पावलांचा आवाज येतो. अर्णव, तो तिच्या मागे येऊन थांबतो. काही क्षण तो फक्त तिला बघत राहतो. वाऱ्याने तिचे केस हलके उडतात. अर्णव हलक्या आवाजात, झोप नाही आली अजून? सिया थोडी दचकते, पण मग लगेच स्वतःला सावरत, हां नाही, थोडं बसायला आले होते. अर्णव तिच्या बाजूला येऊन उभा राहतो. की कुणाचा विचार चालू होता? सिया हलकंसं असते. तुम्हाला काय वाटतं? अर्णव, मला वाटतं आजचा दिवस रिपीट करत होतीस. सिया थोडी शांत होते, नजर खाली. कदाचित क्षणभर शांतता. झोपाळा हलकासा हलतो. दोघेही त्याच्यावर बसतात. थोडंसं अंतर पण जाणवणार, जवळ पण. अर्णव, सिया, आज जे झालं टेरेसवर. सियाचा श्वास थोडा थांबतो. अर्णव पुढे, तुला अनकम्फर्टेबल वाटलं असेल तर आय एम सॉरी. सिया लगेच त्याच्याकडे बघते. नाही, तसं काही नाही. अर्णव, पक्का? तुम्ही तर मदतच केली ना. सिया हळू आवाजात, पण थोडं ऑकवर्ड होत. हे ऐकून अर्णव हलकंसं हसतो. म्हणजे थोडं गुड ऑकवर्ड? सिया त्याला हलकंसं मारते. अर्णव, दोघं असतात. पुन्हा शांतता पसरते. पण यावेळी ती ऑकवर्ड नव्हती, कम्फर्टेबल होती. अर्णव हळू आवाजात, तुला माहीत आहे, मला आज एक गोष्ट कळली. सिया, काय? अर्णव तिच्याकडे बघत, तू जेव्हा घाबरतेस ना, तेव्हा अजून सुंदर दिसतेस. सिया पूर्ण लाजते, नजर खाली करते. तुम्ही ना काहीही बोलता. अर्णव थोडा सिरियस होत, नाही सिया, खरंच. तो हळूच पुढे म्हणतो, आणि तू हसतेस ना, तेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटतं. सिया त्याच्याकडे बघते. क्षणभर दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. हवा थोडी थंड असते. सियाला थोडं गार वाटतं. ती हलकंसं स्वतःला हाताने कवटाळते. अर्णव ते पाहतो. तो हळूच त्याला शॉल काढतो.
आणि तिच्या खांद्यावर ठेवतो. त्याचा स्पर्श पुन्हा एकदा श्रेयाचा श्वास हलका अडकतो. थँक्स, ती हळू आवाजात म्हणते. अर्णव, वेलकम. पण एक कंडिशन आहे. सिया, काय? अर्णव, अशीच हसत राहायचं ऑलवेज. सिया हलकंसं स्मित करते. ट्राय करेन. अर्णव, नाही, प्रॉमिस. सिया त्याच्याकडे बघते, क्षणभर विचार करते आणि मग हळूच हात पुढे करते, मेहंदी दाखवत. ठीक आहे, प्रॉमिस. अर्णव तिच्या हाताकडे बघतो आणि हळूच तिच्या बोटांच्या टोकाला स्पर्श करतो. प्रॉमिस एक्सेप्टेड. त्या छोट्या स्पर्शात दोघांच्या मनात पुन्हा तीच हलचल होते. तेवढ्यात घरातून आवाज येतो. सिया, झोपायचं नाही का? सिया हसते. हो, येत आहे. ती उठते. अर्णव पण उठतो. दोघे एकत्र चालत आत जातात. दरवाजाजवळ येऊन क्षणभर थांबतात. अर्णव हळू आवाजात, गुड नाईट सिया. सिया त्याच्याकडे बघत, गुड नाईट अर्णव. ती आत जाते. अर्णव तिथंच उभा राहतो, हलका स्मित करत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ. अर्णव आणि सिया परत जाणार होते. काकूंच्या घरासमोर सगळे उभे. निरोप घेणं चालू होतं. काकू, सिया पुन्हा ये बरं का? सिया हसत, हो काकू. अर्णव गाडी सुरू करतो. दोघं बसतात. रस्ता शांत, वातावरण सूर्य मावळतीला. सिया खिडकीतून बाहेर बघत बसलेली, थोडी थकलेली. अर्णव ड्रायव्हिंग करत. कधी कधी तिच्याकडे नजर टाकत. थोड्या वेळाने अर्णव, खूप थकलीस का? सिया, हां, थोडंसं. अर्णव, झोप येत असेल तर झोप, अजून वेळ लागेल. सिया हलकंसं मान हलवते. थोड्या वेळात सिया हळूहळू डोळे मिटते. गाडीच्या हलक्या हलण्यामुळे ती झोपून जाते. अर्णवचं रिएक्शन. तो तिच्याकडे बघतो. तिचा चेहरा शांत, केस हलके उडत होते. तो गाडीचा स्पीड थोडा कमी करतो. हळूच AC ही कमी करतो. एक छोटासा मुवमेंट. सियाच्या डोकं हलत हलत हळूच अर्णवच्या खांद्यावर येतं. अर्णव थोडा दचकतो, पण हलत नाही. तो फक्त हलकासा असतो. मनात, अशीच राहू दे, डिस्टर्ब नको करू. रात्र होते. रस्त्यावर दिवे लागलेले. सिया अजूनही झोपलेली. अर्णव शांतपणे ड्राईव्ह करत घरासमोर गाडी थांबते. अर्णव हळू आवाजात, सिया, पोहोचलो. सिया हलत नाही. तो हलकंसं पुन्हा, सिया. सिया जागी होते. हां, आलो का? ती लगेच सरळ बसते. थोडी ऑकवर्ड होते. सॉरी, मी झोपले. अर्णव, ठीक आहे, आराम झाला आता असेल. दोघं खाली उतरतात. कसे वाटले आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा.